नागपूर इथल्या इमामवाडा बसस्थानकातून एका चोरानं तब्बल 1.5 कोटी रुपयांची शिवाई बस चोरल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता। अमरावती पोलिसांनी सापळा रचून या चोराला जेरबंद केले आणि त्यानंतर या चोरानं तब्बल 20 बस चोरल्याची कबुली दिली आहे। नेमकी बस चोरून हा चोर करायचा तरी काय आणि ही चोरी करायचा कशी जाणून घेऊया या रिपोर्टमधून। चोरट्यानं पळवली 1.5 कोटींची शिवाई बस। नागपुरात चोरलेली बस सापडली अमरावतीत। बस चोरणारा आंतरराज्यीय चोर जाळ्यात। आतापर्यंत 20 बस चोरल्याचं तपासात उघड। देशात सध्या राम मंदिरातील दानचोरीचं प्रकरण ताजं आहे। या चोरीची चर्चा रंगलेली असतानाच नागपूरमध्ये चक्क बस चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आलाय। 1 जुलैला इमामवाडा बस स्थानकातून एका चोरानं थेट बस चोरल्याची घटना घडली आहे। बरं, ही बस साधीसुधी नाही तर 1,53,00,000 रुपयांची शिवाई बस या बस स्थानकामधून चोरीला गेल्यानं परिवहन विभागासह पोलिसांमध्ये खळबळ उडाली होती। या चोरी प्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता। या चोरीच्या तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी संशयिताचा माग काढत बस चोराला जेरबंद केलंय। आज सकाळी राजापेठ पोलीस स्टेशनमधल्या आमच्या काही कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली होती। माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी ती बस येऊ शकते शक्यता आहे अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला होता। तर ती बस राजापेठ बस स्टँडच्या थोडासा बाजूला ती पार्क करताना दिसली, परंतु त्या ठिकाणी कोणी नव्हतं। तर थोडा वेळ अर्धा एक तास त्या बसजवळ कोणी येतं का अशी वॉच केल्यानंतर एक संशयित युवक हा बसच्या स्टेअरिंगवर येताना दिसून आला। लगेच त्याला आम्ही पोलिसांच्या मदतीनं त्याला ताब्यात घेतलं। राजापेठ पोलिसांनी गुरुवारी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं। पोलिसांना नागपूरमधून चोरी झालेली ही बस राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदा मार्केटजवळ उभी असल्याची माहिती मिळाली। बस चोरणारा चोरटा राजापेठ येथील गद्रे चौकात उभा असल्याचंही त्यांना समजलं आणि त्यानंतर बीट मार्शल आणि राजापेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं तत्काळ कारवाई करत बस आणि चोरट्याला ताब्यात घेतलंय। या चोराच्या चौकशी दरम्यान आरोपीनं केवळ नागपुरातूनच नव्हे तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील मिळून तब्बल 20 बस चोरल्याचं देखील कबूल केलंय। बसची चोरी केल्यानंतर हा चोरटा एका सुरक्षित ठिकाणी बस उभी करायचा। महागड्या बॅटऱ्या, टायर, मोटर्स आणि इतर सुटे भाग काढून टाकायचा। हे सुटे भाग वेगवेगळ्या ठिकाणी विक्री करून हा चोरटा पैसे मिळवायचा। ही बस आणि त्यातील साहित्य त्याच जागी ठेवून तो पसार होत होता। अमरावती पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेली सुमारे 1,53,00,000 रुपये किमतीची शिवाई इलेक्ट्रिक बस ही जप्त केलेली आहे। प्राथमिक तपासानंतर आरोपीला पुढील तपासासाठी नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। आरोपीने 2023, 24, 25 या 3 वर्षांमध्ये तेलंगणा राज्यातील तिरुमला क्राईम पोलीस स्टेशन या ठिकाणाहून 20 गाड्या चोरी केल्या आहेत, बसेस। तसेच 2026 मध्ये वजीराबाद पोलीस स्टेशन नांदेड या ठिकाणी ही बस चोरीचा याच्यावर गुन्हा दाखल आहे। अशा प्रकारे हा आंतरराज्यीय बस चोरी करणारा चोरटा आहे असं निष्पन्न झालेलं आहे। आणखी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर वायरलेस मेसेज करत आहोत की याप्रमाणे कुठे जर शासकीय बसेस चोरी गेलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांनी तात्काळ गणेशपेठ पोलीस स्टेशन किंवा राजापेठ पोलीस स्टेशन अमरावती शहर या ठिकाणी संपर्क करावा। या आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे। या आंतरराज्यीय रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे याकडेही सगळ्यांचंच लक्ष आहे। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।